नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर SR शेळके. आज आपण कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम किंवा असेसमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स ऑफ इन्कम ऑफ श्री रामकुमार इंटू ब्रॅकेट सिनियर सिटीजन फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2020 कॅल्क्युलेट हिज टोटल इन्कम फॉर द असेसमेंट इयर 2020-21. Number 1, taxable income from salary rupees 2,88,000. Number 2, interest received from Bank of Baroda on saving account 2,900. Number 3, interest on post office saving bank account rupees 15,500. Number 4, interest received from Maruti Limited on fixed deposit rupees 2,200. Number 5, interest received from government securities rupees 1,500. Dividend received on equity shares of DCM Limited rupees 4,000. Dividend received from a cooperative society rupees 700. Number 8, dividend received on units of Unit Trust of India rupees 8,800. Number 9th, he owns a poultry farm also. Its profit for the previous year amounted to rupees 1,51,000. Number 10th, he sold his residential house on 11th April 2019 for rupees 2,86,900, which he had purchased for rupees 20,000 in 1988, and its fair market value on 1st April 2001 was rupees 30,000. Number 11th, he earned a taxable long-term capital gain of rupees 45,000 on sale of equity shares of DCM Limited purchased in 1981. Number 12th, he purchased a national savings certificate 9th issue on 31st March 2020 for rupees 40,000. Cost inflation index in financial year 2001-2 was 100 and in 2019-20 it was 289. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. श्री रामकुमार सिनियर सिटीजन आहेत. यांचं आपणाला टोटल इन्कम किंवा टॅक्सेबल इन्कम या ठिकाणी काढायचं आहे. तर पहा, प्रॉब्लेमच्या सोल्युशनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर पहा, या ठिकाणी नंबर 1 किंवा नंबर ए, इन्कम फ्रॉम सॅलरी. पहिलं जे हेड आहे इन्कम फ्रॉम सॅलरी. इन्कम फ्रॉम सॅलरी तपा नंबर 1 मध्ये दिलेला आहे टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. हे पहिलं हेड. ह्या हेडपासून त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे. टॅक्सेबल इन्कम फ्रॉम सॅलरी. सॅलरीपासून जे टॅक्सेबल इन्कम आहे ते त्या ठिकाणी 2,88,000 रुपये आहे. 2,88,000 म्हणजे टोटल सॅलरीचं उत्पन्न ऑलरेडी त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही. त्यानंतर ह्या प्रॉब्लेममध्ये नंबर बी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी. नील आहे. इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी नील आहे. म्हणजे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी या ठिकाणी एकही आयटम हाऊस प्रॉपर्टीशी संबंधित नसल्यामुळे दुसऱ्या उत्पन्नाच्या मार्गापासून मिळणारं उत्पन्न नील आहे. त्यानंतर तिसरा मार्ग आहे पहा नंबर सी, इन्कम फ्रॉम बिझनेस. इन्कम फ्रॉम बिझनेस.
तर ह्या मार्गाने त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे. तर पहा, नंबर 9 मध्ये दिलेलं आहे, ही ओन्स अ पोल्ट्री फार्म ऑल्सो. इट्स प्रॉफिट फॉर द प्रिवियस इयर अमाउंटेड टू रुपीज 1,51,000. तर त्यांच्याकडे एक पोल्ट्री फार्म आहे आणि त्या पोल्ट्री फार्मपासून मागील वर्षामध्ये त्यांना 1,51,000 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर हा बिझनेसशी संबंधित हे उत्पन्न आहे. म्हणून या ठिकाणी घ्या इन्कम फ्रॉम पोल्ट्री फार्म. हे उत्पन्न आहे पहा 1,51,000. हे या ठिकाणी डायरेक्टली घेऊन टाका, 1,51,000. अलग. त्यानंतर नंबर डी, चौथा उत्पन्नाचा मार्ग आहे किंवा सोर्स आहे, इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन. तर ह्या मार्गाने त्यांना उत्पन्न मिळालेलं आहे पहा. तर नंबर 10 मध्ये पहा, ही सोल्ड हिज रेसिडेन्शियल हाऊस ऑन 11th April 2019 फॉर रुपीज 2,86,900 which he had purchased for rupees 20,000 in 1998 and its fair market value on 1st April 2001 was rupees 30,000. तर पहा, यांनी 1998 मध्ये 20,000 रुपयाला एक घर खरेदी केलेलं आहे. त्याची फेअर मार्केट व्हॅल्यू 1 एप्रिल 2001 रोजी 30,000 रुपये आहे. असं घर 11 एप्रिल 2019ला त्यांनी 2,86,090 रुपयाला विकलेलं आहे. तर कॅपिटल गेन फ्रॉम हाऊस किती झाला तो आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा आहे. तर नंबर 1, इथे लिहा हाऊसपासून. तर पहा, सेल प्रोसीड या ठिकाणी घ्या. हाऊसचं जे सेल प्रोसीड आहे ते 2,86,900 रुपये आहे सेल प्रोसीड. तर आता 1998ला घेतलेलं घर 2019 मध्ये विकलं आहे, म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे, म्हणजे हे लॉंग टर्म कॅपिटल असेट आहे. तर आता या ठिकाणी लेस करावं लागेल आपणाला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन. कारण 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला की आपल्याला इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनच काढावी लागते. तर त्या घराची फेअर मार्केट व्हॅल्यू 1 एप्रिल 2001ला 30,000 रुपये आहे पहा. 30,000 ह्याला गुणिले चालू वर्षाचा इंडेक्स 289 आहे आणि 2001चा 100 आहे. याचा गुणाकार भागाकार करा, ही कॉस्ट येईल 86,700. 86,700 आलं लक्षात. 86,700 आल्यानंतर याच्यातून हे मायनस करा, हे 200, 6 गेलं 0, 8 गेलं 0 आणि हे 2, म्हणजे यांना 2,02,000 एवढा लॉंग टर्म कॅपिटल गेन झालेला आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन. तर हाऊसपासून
₹200 एवढा लाँग टर्म कॅपिटल गेन या ठिकाणी त्यांना झालेला आहे. तर हे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर पुढं दिले पहा नंबर 11, ही अर्नड टॅक्सेबल लाँग टर्म कॅपिटल गेन ऑफ ₹45,000 ऑन सेल ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ DCM लिमिटेड परचेस्ड इन 1981. 1981 मध्ये DCM कंपनीचे यांनी शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि चालू वर्षामध्ये ते विकले आणि विकून त्यांना ₹45,000 लाँग टर्म कॅपिटल गेन झालेला आहे. आलं लक्षात. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 2 हे झालं नंबर 1. नंबर 2 शेअर्स लाँग टर्म कॅपिटल गेन किती? ₹45,000. यांची बेरीज करा. ₹2,45,200 या ठिकाणी यांना लाँग टर्म कॅपिटल गेनपासून उत्पन्न मिळालेलं आहे. इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन ह्या हेडखाली ₹2,45,200 उत्पन्न मिळालेलं आहे. त्यानंतर ABCD आणि E. आता इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, पाचवा उत्पन्नाचा मार्ग. ह्या मार्गाने त्यांना किती उत्पन्न मिळालं ते आता आपण बघूया. तर पहा यामध्ये नंबर 2 दिलेला आहे. पहा नंबर 2, इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम बँक ऑफ बरोदा ऑन सेविंग अकाउंट ₹2,900. नंबर 1, इंटरेस्ट ऑन बैंक सेविंग अकाउंट फ्रॉम बैंक ऑफ बरोदा. किती रुपये मिळाले? ₹2,900. बँक ऑफ बडोदाकडून ₹2,900 त्यांना मिळालेले आहेत. त्यानंतर पुढचं उत्पन्न आहे इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग बँक. नंबर 2, इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग बँक. तर पहा ₹15,500 त्यांना मिळालेले आहेत. ₹15,500 इंटरेस्ट मिळालेला आहे. तर एक्झम्प्ट ₹3,500. तर ₹12,000 या ठिकाणी टॅक्सेबल होतील. पहा तर आता इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग बँकच्या बाबतीमध्ये एक स्पष्टीकरण मी देतो तुम्हाला. जर समजा आपलं पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग बँक अकाउंट असेल आणि त्याच्यावर जर समजा आपणाला व्याज मिळत असेल तर ₹3,500 व्याज हे करमुक्त आहे सिंगल अकाउंट असेल तर. आणि जर समजा जॉईंट अकाउंट असेल, 2 व्यक्तीच्या नावाने अकाउंट असेल तर ₹7,000 त्या ठिकाणी एक्झम्पशन मिळेल. तर पहा या ठिकाणी रामकुमार यांचं पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग बँक अकाउंट आहे, त्याच्यावर त्यांना ₹15,500 व्याज मिळालेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी ₹3,500 हे एक्झम्प्ट झालेले आहेत. आलं लक्षात. एक्झम्प्ट होऊन ₹12,000 त्या ठिकाणी टॅक्सेबल करण्यात आले. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम मारुती लिमिटेड. नंबर 3, इंटरेस्ट फ्रॉम मारुती लिमिटेड ₹2,200.
इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम मारुती लिमिटेड 2200. त्यानंतर पुढं दिले पहा इंटरेस्ट रिसिव्ड फ्रॉम गव्हर्मेंट सिक्युरिटी नंबर 4. इंटरेस्ट फ्रॉम गव्हर्मेंट सिक्युरिटीज 1500 रुपये. 1500. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड ऑन इक्विटी शेअर्स ऑफ DCM लिमिटेड 4000. नंबर 5. डिव्हिडंड फ्रॉम DCM लिमिटेड. आता ही भारतीय कंपनी असल्यामुळे डिव्हिडंडचं उत्पन्न काय होईल या ठिकाणी एक्झम्प्ट होईल. डिव्हिडंडचं उत्पन्न एक्झम्प्ट. त्यानंतर पुढे दिले पहा डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी. नंबर 6. डिव्हिडंड फ्रॉम कोऑपरेटिव्ह सोसायटी किती रुपये 700 रुपये मिळालेले आहेत. हे टॅक्सेबल आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीकडून मिळालेलं जे डिव्हिडंड आहे ते 700 रुपये टॅक्सेबल. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड ऑन युनिट्स ऑफ UTI 8800. नंबर 7. डिव्हिडंड फ्रॉम UTI हा पण एक्झम्प्ट आहे पहा. भारतीय कंपनीकडून मिळालेला हा डिव्हिडंड आहे त्यामुळे हा एक्झम्प्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणचे जे आयटम्स दिलेले आहेत यांची आपण बेरीज म्हणजे या ठिकाणी सर्व नोंद घेतलेली आहेत. आता यांची बेरीज करा. इन्कम फ्रॉम अदर सोर्सची बेरीज करा. नोंद ₹19,300 रुपये इन्कम फ्रॉम अदर सोर्स. अदर सोर्सपासून यांना 19,300 रुपये उत्पन्न झालेलं आहे. आलं लक्षात. आपण काय करू आता या प्रॉब्लेममधले सर्व आयटम संपलेले आहेत. फक्त एकच आयटम राहिला आहे. 40,000चं त्यांनी नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 9th इश्यू खरेदी केलेलं आहे. ते म्हणजे त्यांनी केलेली गुंतवणूक आहे, सेविंग आहे, त्याचं त्यांना डिडक्शन मिळेल. तर उत्पन्नाचे जे आयटम आहेत ते संपले त्यांची बेरीज करा. म्हणजे यांना जे 4 मार्गाने हे उत्पन्न मिळालेलं आहे त्या उत्पन्नाची बेरीज करा. ही बेरीज येईल 7,03,500. 7,03,500. तर ह्याला म्हणायचं पहा ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम 7,03,500 रुपये एवढं त्यांना ग्रॉस टोटल इन्कम झालेलं आहे. आता ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून त्यांना काही डिडक्शन या ठिकाणी दिले जातील. तर ते डिडक्शन आपण घेऊ. लेस डिडक्शन अंडर सेक्शन ATC. पहिलं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन ATC. तर पहा ATC अंतर्गत त्यांनी जे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट खरेदी केलेत ATC इथे घ्या. रिगार्डिंग नॅशनल रिगार्डिंग परचेस ऑफ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट
नाइन्थ इश्यू 40,000 रुपये. अंडर सेक्शन 80C खाली 40,000 रुपये डिडक्शन मिळेल. त्यानंतर दुसरं डिडक्शन आहे डिडक्शन अंडर सेक्शन व्याजाच्या बाबतीमध्ये आहे. हे पहा, त्यांना व्याजापासून 19,300 रुपये उत्पन्न मिळालं आहे. आलं लक्षात. तर त्याच्यावर आपणाला आता या ठिकाणी डिडक्शन द्यायचं आहे. तर पहा, नंबर 2 डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTB. डिडक्शन अंडर सेक्शन 80 TTB regarding interest on bank deposit तर पहा, हे डिपॉझिट त्यांना किती, बँक डिपॉझिट हे इंटरेस्ट ऑन बँक सेविंग अकाउंट 2,900 आणि इंटरेस्ट ऑन पोस्ट ऑफिस सेविंग बँक हे टॅक्सेबल किती झालेलं आहे 12,000. 12 अधिक 2,900 असं हे 14,900 रुपये या ठिकाणी डिडक्शन मिळेल. $14,900. तर हे 2 प्रकारचे डिडक्शन यांना या ठिकाणी मिळतील. आता याची बेरीज करा. हे 900 4 4 आणि 5 म्हणजे 54,900 रुपये डिडक्शन टोटल मिळेल त्यांना. हे 0 15तून 9 गेले 6 हातचाला 1 5 13तून 5 गेले 8 राहिले 6 10. तर पहा, 6,48,600 6,48,600 ह्याला म्हणायचं टोटल इन्कम किंवा त्यांचं ते टॅक्सेबल इन्कम आहे 6,48,600. तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.